नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 28 मार्च 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। बॉलिवूड कलाकार सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन वक्तव्य येत आहेत। शिवसेना नेते संजय निरुपम यांनी या प्रकरणातील क्लोजर रिपोर्टवर संशय व्यक्त केला आहे। मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट संशयास्पद आहे, कारण या प्रकरणाची चौकशी सुरू असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात आले होते, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे। मालवणी पोलिसांनी बहुतेक सरकारच्या दबावाखाली काहीतरी चौकशी करून काहीतरी एक निष्कर्ष काढलेला असेल असा दावा त्यांनी केला। संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली। ते म्हणाले की आम्ही कधीही क्लोजर रिपोर्ट वाचलेला नाही, परंतु ज्याप्रमाणे क्लोजर रिपोर्टच्या आधारावर संजय राऊत दावा करतात, दिशा सालियन हिच्या वडिलांवर आक्षेप घेत आहेत, त्याबद्दल मला एवढंच सांगायचे आहे की तुमच्या एका नेत्याने दिशा सालियनची लाज लुटली आहे। आता तुम्ही त्यांच्या वडिलांचे चारित्र्य हनन करत आहात। एका मुलीवर अत्याचार झालेला आहे, ज्यांनी अत्याचार केलेला आहे त्यांच्या विरोधात कारवाई होऊ द्या, त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे, ही भूमिका ठेवा। दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणांमध्ये सध्या जी चौकशी सुरू आहे त्यात अडथळा आणू नका, असे निरुपम यांनी म्हटले। कुणाल कामराला पोलिसांच्या थर्ड डिग्रीचा वापर करावा लागेल असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या विडंबनात्मक गाण्यावर शंभूराज देसाई आक्रमक झाले। त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली आहे। राज्यात तालिबानी राज्य आहे का, अशी टीका यावेळी राऊत यांनी केली आहे। थर्ड डिग्रीचा वापर करण्याच्या गोष्टी करतात म्हणजे राज्यात तालिबानी राज्य आहे। आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। जर कोणी तुम्हाला दुखावणारं वक्तव्य केलं असेल तर त्यासाठी कायदा आहे, कोर्ट आहे। पण आता जर एखादा मंत्री अशा थर्ड डिग्रीची देण्याची भाषा वापरत असेल तर याचा अर्थ राज्यात तालिबानी राज्य आहे, असा पलटवार खासदार संजय राऊत यांनी केलाय। पाडव्यापूर्वी एक गोड बातमी देण्यासाठी आज पत्रकार परिषद आहे। जिल्ह्यातील प्रशासनात आर्थिक शिस्त आणणार असा जिल्ह्यातील जनतेला विश्वास दिला होता। त्यानुसार 31 मार्च पर्यंत मागील शिल्लक 250 कोटी रुपयेचा निधी खर्च करून नवीन निधीचं नियोजन केलं जाईल असं मी आश्वासन दिलं होतं। सोमवारी 31 मार्च आहे, 98% निधी आजपर्यंत खर्च झालाय, असं मंत्री नितेश राणे म्हणाले। राज्य जिल्हा नियोजन निधी खर्चात आपला जिल्हा 32 वरून राज्यात पहिल्या क्रमांकावर आलाय। यासाठी जिल्हा प्रशासन व अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन व आभार। जिल्ह्यात आर्थिक शिस्त आणण्यासाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे, असं नितेश राणे म्हणाले। आपला निधी योग्य वेळी खर्च झाला पाहिजे। शेवटी निधी काढणं जिल्ह्यासाठी योग्य नाही। राणे साहेबांना देखील हेच अपेक्षित नाही। पुढील काळात डिसेंबर पर्यंत निधी खर्च होईल। जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्याला सोडणार नाही। ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली त्यांना समज दिली गेली आहे। जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढेल यासाठी प्रयत्न आहेत। कुपोषण मुक्त जिल्हा व्हावा यासाठी पाऊल उचललं जात आहे, असं मंत्री नितेश राणे म्हणाले। उद्धव ठाकरे बालिशपणा करत आहेत। शिवसेना खरी कोणाची हे न्यायालयाने आधीच सिद्ध केलं आहे। आम्ही 80 जागा लढलो, 60 जागा जिंकलो, ते फक्त 20च जागा जिंकले। त्यांच्या हातात आता काही राहिलं नाही, ते काँग्रेसच्या तालावर नाचत आहेत, असा हल्लाबोल मंत्री उदय सामंत यांनी केला आहे। दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की काँग्रेस बरोबर जाऊन त्यांनी बाळासाहेबांच्या विचारासोबत गद्दारी केली। सौगात हा मोदींचा उपक्रम आहे। यांनी फेक नरेटिव्ह सेट केला आहे। आम्ही पाकिस्तानचं समर्थन करत नाही। यांनी कंगनाच्या घरावर कारवाईसाठी बुलडोजर पाठवला। राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस पाठवले। यांनी जे कृत्य केलं ते पुसले जाणार नाही, असं सामंत यांनी म्हटलं आहे। अधिवेशनामध्ये प्रत्येक घोषणेवर चर्चा झालेली आहे। आम्ही आमचा अजेंडा 5 वर्षांमध्ये पूर्ण करणार आहोत। यांना जे जमलं नाही ते आम्ही केलंय। गिरीश महाजन यांना एका प्रकरणात यांनी अडकवण्याचा प्रयत्न केला। नुसती विधान भवनात येऊन पत्रकार परिषद ते घेतात। यांनी आधी काम पूर्णपणे समजून घेतलं गरजेचं आहे, असंही यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं। मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी आज अचानक मुंबईतील सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात धडक दिली। मी पाठीशी आहे। या चित्रपटाला प्रदर्शनासाठी अद्याप सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही। हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होत असलेल्या विलंबनाच्या पार्श्वभूमीवर अमय खोपकर यांनी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली। मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी करण्यात आली आहे।
मी पाठीशी आहे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। हा चित्रपट स्वामी समर्थांवर आधारित आहे। येत्या सोमवारी 28 मार्चला स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी हा चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी निर्मात्यांची योजना होती। मात्र सेन्सॉर बोर्डाने अद्याप सेन्सॉर प्रमाणपत्र न दिल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। यामुळे चित्रपटाचे निर्माते मयूर खरात यांनी मनसेकडे धाव घेतली। त्यांच्या तक्रारीची दखल घेत अमय खोपकर हे आज मयूर खरात यांच्यासह सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात पोहोचले। मात्र तिथे गेल्यावर त्यांना एकही जबाबदार अधिकारी जागेवर आढळला नाही। यामुळे संतप्त झालेल्या अमय खोपकर यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। 26 तारखेला विधिमंडळाचं अधिवेशन पूर्ण झालं। जे काही कामकाज झालं ती माहिती दिली गेली। त्यानंतर काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। अधिवेशनातील कामकाजाला निरर्थक कामकाज झालं असं ते म्हणाले। याचं मला नवल वाटलं। अहो पण तुम्ही जर अधिवेशनात भाग घेतला तर तुम्हाला कामकाजाचा अर्थ समजेल। पाहुण्यासारखं यायचं आणि निघून जायचं असं जे करतात त्यांना अर्थ काय कळणार। त्यासाठी पूर्ण वेळ सभागृहात बसावं लागेल, लोकांचे प्रश्न मांडावे लागतील असा टोला यावेळी शंभूराज देसाई यांनी लगावला आहे। आम्ही 80 जागा लढलो, त्यापैकी 60 जिंकलो। शिवसेना ठाकरे गटाचे फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आमदार निवडून आले। लोकांनी त्यांना स्पष्ट सांगितलं, मात्र तरी आपलं तेच खरं अशी त्यांची भूमिका आहे। आज ते लोकांमध्ये जाऊ शकत नाहीत। पदाधिकारी त्यांना सोडून चालले आहेत असा घणाघात यावेळी शंभूराज देसाई यांनी केला आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले। दरम्यान विधानसभेतील महाविकास आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवानंतर पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी यावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे। विधानसभेला मवियाचा पराभव झाला, पण एका पराभवाने आम्ही खचणार नाही। दिल्ली येथे पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत शरद पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खचलेल्या कार्यकर्त्यांना शरद पवारांनी नव्या उमेदीने लढण्याचा संदेश दिला आहे। राजकीय परिस्थिती पाहता खंबीर वैचारिक लढा देण्याची हीच ती योग्य वेळ आहे अशा सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केल्यात। दिल्लीच्या कार्यकारिणी बैठकीत शरद पवार म्हणाले की विधानसभा निवडणुकीत मवियाचा पराभव झाला, परंतु एका पराभवाने खचून जाणारे आम्ही माणसं नाहीत। तर राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून तसेच कुणाल कामराच्या विरोधातील वाद उफाळून आला आहे। औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर तसेच नागपुरातील हिंसाचाराच्या मुद्द्यावर देखील या बैठकीत चर्चा झाली। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। महायुती सरकारकडून अनिल परब यांच्या भोवती फास आवळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बजरंग खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे। परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत याबाबत घोषणा केली आहे। सेवानिवृत्तीनंतरही परिवहन विभागाची संबंधित बैठका घेऊन भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप खरमाटे यांच्यावर होत आहे। या प्रकरणात आता त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। झी मराठीवरील चल भावा सिटीत या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा बॉलिवूड व मराठी अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे। मात्र आता त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अभिनेता एका आर्थिक कारणामुळे कायदेशीर कचाट्यात अडकला आहे। श्रेयस तळपदे विरोधात आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्रेयस तळपदेसह इतर 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उत्तर प्रदेशातील ग्रामस्थांना गुंतवणुकीवर मोठ्या दाम दुप्पट करून देण्याची मोठी योजना सांगण्यात आली होती। मात्र ग्रामस्थांकडून पैसे घेऊन एजंट लोक अचानक गायब झाल्यानंतर लोकांनी तक्रार दाखल केली आहे। IPL 2025 स्पर्धेत दोन बलाढ्य संघ आज आमने-सामने येणार आहेत। RCB आणि CSK या दोन्ही संघांमधील सामना चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे। या सामन्यात विजय मिळवून RCB 17 वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल। दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज ही विजयी घौडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल। खरं तर RCBने आतापर्यंत चेपॉक स्टेडियमवर फक्त एकदाच चेन्नई सुपर किंग्जला हरवले आहे। 2008 मध्ये झालेल्या पहिल्या IPL मध्ये RCBने CSKला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवले होते। या व्यतिरिक्त RCBला चेन्नईमध्ये एकही सामना जिंकता आलेला नाही। RCBला विजयाचे स्वप्न साकार करणे वाटते तितके सोपे नाही, कारण चेन्नई संघाने नेहमीच घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवले आहे। विशेषतः फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर चेन्नईला हरवणे सोपे नसेल।